मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ज्या काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना एक महत्वाची अपडेट आलेली आहे. ज्यांना आतापर्यंतचे सर्व हप्ते हे जमा झालेले आहेत त्यांना आता 2 महिन्याच्या आत ई-केवायसी करून घ्यायची आहे. त्याबद्दलचा जी-आर शासनाने 18 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये शासनाने महत्वाची माहिती दिलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये तो जी-आर आणि त्या जी-आर मध्ये दिलेल्या केवायसी कशी करायची परिशिष्ट अ देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे, तुम्ही पाहतात मराठी तक युट्यूब चॅनल. मित्रांनो, लाभार्थ्यांनी जर या व्हिडिओ तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. तर सुरुवातीला तुम्हाला मी सांगू इच्छितो की ई-केवायसी अजून सुरुवात झालेली नाही, परंतु जी-आर मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जर हा जी-आर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो किंवा मी व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊन हा जो जी-आर आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. चला तर जाऊया स्क्रीनवरती आणि पाहूयात जी-आर मध्ये काय काय माहिती सांगितलेली आहे आणि लाडक्या बहिणींनी परिशिष्ट अ मध्ये जो काही ई-केवायसी कशी करायची त्याची माहिती दिलेली आहे ती पाहून ई-केवायसी करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणिकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत. तर हा जो जी-आर आहे तो 18 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये प्रस्तावना देण्यात आलेली आहे की लाडकी बहीण जी योजना आहे ती कशासाठी सुरू करण्यात आलेली होती आणि त्यांचे जे पैसे आहेत ते कसे पडणार आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदीच्या अनुषंगाने 1/8/2024 अन्वये शासन सूचित केली आहे. सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार प्रमाणीकरण करून घेईल. तर माननीय मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांची ई-केवायसी करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे दरवर्षी जून महिन्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींचे ई-केवायसी ही केली जाणार आहे. तर शासनाने परिपत्रक काढून त्याद्वारे माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणिकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईट पोर्टलवरती सदरची ई-केवायसीची सुविधा आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि या वेब पोर्टलवरती ई-केवायसी कशी करायची त्याबाबत एक फ्लो चार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे. आपण ते देखील पाहूयात. त्याच्यानंतर तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. तर तुम्हाला ते फ्लो चार्ट मी दाखवतो आहे, तो पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-केवायसी बाबत करायच्या कार्यबाबतचा फ्लो चार्ट इथे दिलेला आहे. सुरुवातीला आपण वेबसाईटवरती जायचं आहे. त्याच्यानंतर ई-केवायसीची वेबसाईट ओपन होणार आहे. तिथे फॉर्म ओपन झाल्यानंतर आपला जो आधार क्रमांक आहे तो टाकून कॅप्चा कोड टाकून सेंड OTP बटनवरती क्लिक करायचं आहे. आपली ई-केवायसी जर अगोदरच पूर्ण झाली असेल किंवा नसेल तिथे आपल्याला दाखवणार आहे. जर तुमची ई-केवायसी अगोदर झालेली असेल तर होय असा मेसेज येईल, पुढे त्यांना काय करायची गरज नाही. जर त्यांना नाही म्हणून असा SMS आला असेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजुरी यादीत आहे नाही तपासला जाईल. जर असेल तर लाभार्थ्यांचा आधार लिंक मोबाईल क्रमांकावरती OTP जाणार आहे. OTP टाकून आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप असणार आहे त्यांच्या वडिलाचा किंवा पतीचा जो आधार क्रमांक आहे तो तिथे टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकून OTP टाकून घ्यायचा आहे. वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईलवरती OTP जाणार आहे. OTP गेल्यानंतर तो OTP सबमिट करून सबमिट करायचं आहे. तर असं केल्यानंतर आपल्याला आपली जी ई-केवायसी आहे ती सक्सेसफुली सबमिट होणार आहे. तर मित्रांनो, अशा माध्यमातून आपल्याला ई-केवायसी कशी करायची याची देखील माहिती परिशिष्ट अ मध्ये दिलेली आहे. तुम्हाला ई-केवायसी कशी करायची याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही पाहू शकता.
तर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. परत भेटू एक उपयुक्त नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.